लक्षेश्वर संस्थान की ओर से मूर्तिजापुर तहसील के लाखपुरी में कांवड़ उत्सव और शिव भक्तों के नियोजन को लेकर अमरावती और अकोला जिलों के कांवड़ मंडल पदाधिकारियों की एक समीक्षा बैठक आयोजित की गई। बैठक की अध्यक्षता विधायक हरीश पिंपले ने की। प्रशासन की ओर से उप विभागीय अधिकारी संदीप अपार, मूर्तिजापुर थानेदार अजीत जाधव, दरियापुर थानेदार वानखड़े, ग्रामीण थानेदार श्रीधर गुट्टे, सार्वजनिक निर्माण विभाग के उप अभियंता राजेश नवलकर, शाखा अभियंता प्रियंक पटेरिया के साथ ही पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता एवं संगठन अध्यक्ष राजू दहापुते उपस्थित रहे। हरीश पिंपले ने कांवड़ शोभा यात्रा में पारंपरिक वाद्य, सामुदायिक मंडलों, ढोल और ताशों का उपयोग करने का आह्वान किया। उन्होंने कहा कि कांवड़ उत्सव हिंदू संस्कृति का एक महत्वपूर्ण त्योहार है। इसमें अनुशासन व सभ्यता बनाए रखना आवश्यक है। आणि तुम्हाला माहित आहे की आता निवडणुका झाल्या होत्या, सरकार नव्यानं स्थापन झाली। आता जेव्हा अधिवेशन झालं, याच्यावर हजारो कोटी रुपयाचे जे पुरवणी मागण्याच्या मान्य केल्या आम्ही, आणि त्याच्यातून आता जो विकास झाले थोडंसं, म्हणजे कारण शेवटी पवित्र सभागृह आहे, जे वरिष्ठ सभागृह आहे महाराष्ट्राचं, त्याची मान्यतेशिवाय आपण पैसे खर्च करू शकत नाही। तर आता आम्ही त्यांना मान्यता दिली आहे आणि जे थोडा ब्रेक लागला होता तो आता मोकळा होणार आहे। एक प्रश्न, या कावड उत्सवात डीजे बंदी राहणार हे लाखपुरी इथं प्राचीन लक्षेश्वराचं मंदिर आहे। रामायणामध्ये याचा उल्लेख आहे। जे वैष्णवी नदी आहे, आज तिला पूर्णा माता आपण म्हणतो, या पूर्णा मातेच्या तीरावर हे लक्षेश्वर महादेवाचं 11.5 पिंडीचं हे देवस्थान इथं बनलेलं आहे। आख्यातिका अशी आहे की लक्ष्मणाच्या हाताने यांची स्थापना झाली होती, कारण भगवान श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा या पूर्णेच्या काठाने जिथं जिथं गेले तिथं महादेवाचे मंदिर आहे। आणि सोमवती अमावस्याला इथं जे आपली धार्मिक विधी असते, जे आपण मिळवतो आपल्या पूर्वजांना, त्याचाही मोठा कार्यक्रम इथं होत असते। आणि विशेष करून या श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवभक्त इथं देव दर्शनासाठी येतात। चौथ्या सोमवारी मूर्तिजापूर शहरामध्ये, दर्यापुरामध्ये, अंजनगावामध्ये, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवभक्त इथं येतात। लक्षेश्वराच्या पूर्णा नदीचं पाणी आणून जलाभिषेक करतात आणि कावड यात्रेच्या माध्यमातून त्या भागातनी जिथं शिवालय अशी सर्व भाविकांना हीच विनंती करण्यात येते की त्यांनी शिस्तीचं पालन करावं। आपल्या उत्साहामुळे इतर दुसऱ्या कुणाही व्यक्तीला त्रास होणार नाही, कुणाच्याही दुसऱ्याच्या उत्साहामध्ये भंग पडणार नाही, याची आपण दक्षता घ्यावी। आणि कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत, मग ते ध्वनी प्रदूषणाच्या असतील, ट्रॅफिकच्या असतील, त्याचबरोबर इतर कुठल्याही असतील, तर त्याबाबत आपण सर्वांनी सजग राहावं। कोणत्याही प्रकारे कायद्याच्या तरतुदींचा, कायदेशीर बाबींचा भंग करू नये। जर आपण असा कायदेशीर बाबींचा जर भंग केला तर नाईलाजास्तव आपल्या सर्वांवर फौजदारी कारवाई करावी लागेल। आम्ही विनंती केली आहे कावड यात्रांना की आपले पारंपरिक जे वाद्य आहे, ज्याच्यातून लोकांना रोजगार दिला जाते, एक संस्कृतीचं दर्शन आपल्याच्यात घडते, ते मोठ्या प्रमाणावर आपण वापरावं। आणि आज ध्वनी प्रदूषणाचा कायदा मोठ्या प्रमाणावर ज्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये चालू आहे। 55 डेसिबलच्या वर जर कोणी कावड यात्री डीजेचा आवाज करत असेल, कर्कशा आवाज करत असेल, त्यामुळे अनेक लोकांना परेशानी होऊन राहिलेली आहे। कोणाला कानाचा आजार झाला आहे, कोणाला अटॅक येऊन राहिला आहे, कोणाला घरातले भांडे हारून राहिले आहे। आता आम्ही विनंती केली आहे, 1 ते 55 डेसिबलच्या अंदर आपण आवाज ठेवा, नाही तर आपले पारंपरिक वाद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करून संस्कृतीचं दर्शन घडवण्याचं काम यावेळेस कावड यात्रेच्या अध्यक्षांनी करावं, ही विनंती आम्ही या प्रसंगी केलेली आहे।